चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती यवतमाळ जिल्ह्याचं आलेलं उमेदवारांसाठीचं जे सूचनापत्र आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे। तर यवतमाळ जिल्हा पोलीस स्थापनेवर एकूण 45 पोलीस शिपाई पदासाठीची आलेली ही अपडेट आहे। तर लेखी परीक्षा दिनांक 7/7/2024 रोजी घेण्यात आली होती। उमेदवारांना मैदानी चाचणी लेखी परीक्षेमध्ये एनसीसीचे प्रमाणपत्र त्यांना देय 5 गुण प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या तात्पुरती यादी 16/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्या अनुषंगाने पोलीस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना मैदानी चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक जे आहे तर ते देण्यात आलेले आहे। त्याच्यानुसार 16/3/1999 सामान्य प्रशासन विभाग शुद्धीपत्रक क्रमांक देण्यात आलेला आहे। त्यानंतर 19/12/2018 गृह विभाग पत्रक क्रमांक देण्यात आलेला आहे। त्याच्या संदर्भातले संपूर्ण डिटेल देण्यात आले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित वाचा। त्यानंतर तात्पुरती प्रोव्हिजनल लिस्ट व निवड प्रतीक्षा यादी उमेदवाराच्या कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून तात्पुरती प्रोव्हिजनल निवड व प्रतीक्षा यादी या कार्यालयाच्या संकेतस्थळावर yawatmalpolice.government.in या संकेतस्थळावर कवायत मैदान पळसवाडी दारवा रोड यवतमाळ येथील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। सदर तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी 6 ऑगस्ट 2024 ते 7 ऑगस्ट 2024 दरम्यान सकाळी 10 वाजेपर्यंत प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय यवतमाळ या ठिकाणी सर्व मूळ कागदपत्रासह तसेच सर्व कागदपत्राच्या 2 छायांकित व साक्षांकित प्रतीसह 2 पासपोर्ट साईजच्या फोटोसह न चुकता हजर राहायचं आहे। प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रवर्गनिहाय तात्पुरत्या म्हणजे प्रोव्हिजनल निवड व प्रतीक्षा यादी ही तात्पुरती असून याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारची हरकती आक्षेप असल्यास त्यांनी दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजीचे 8 वाजेपर्यंत कार्यालयाचे ईमेल देण्यात आलेला आहे। तर त्याच्यावर जनसंपर्क अधिकारी गत कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ यांच्याकडे लेखी स्वरूपात आक्षेप उचित कागदपत्रासह समक्ष नोंदवायचा आहे। त्याच्या संदर्भातला आलेलं हे 2 ऑगस्ट 2024 रोजीचं यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 संदर्भातलं आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे प्रोव्हिजनल लिस्टमध्ये यादीमध्ये नाव आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। तर इथं उमेदवाराचा चेस नंबर आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर आहे, उमेदवाराचं नाव आहे, जेंडर आहे, डेट ऑफ बर्थ आहे, अप्लाय कॅटेगरी आहे, पॅरलल रिझर्वेशन आहे, फिजिकलचे मार्क्स आहेत, रिटर्नचे मार्क्स आहेत, एनसीसीचे मार्क्स, टोटल मार्क्स आणि रिमार्क देण्यात आलेला आहे। तरी कॅटेगरीनुसार हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची जी यादी आहे यवतमाळ जिल्हा पोलीस भरती संदर्भातली तर ती प्रसिद्ध झालेली आहे। जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झाले आहेत त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची वेळ, ठिकाण आणि दिनांक देण्यात आलेला आहे। तर याची संदर्भात संपूर्ण विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करून जायचं आहे। अशाच प्रकारचे पोलीस भरती संदर्भातले सर्व जिल्ह्याचे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे, तसेच येत असते। ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। जर तुम्हाला हे PDF पाहायचं असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेला आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा। अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या यादीमध्ये नाव आहे त्यांना काही शंका असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा जो ईमेल ID दिलेला आहे त्याच्यावर संपर्क साधू शकता। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा। माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।